नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. काय नाते आपले. आज आपण तिसरा एपिसोड पाहणार आहोत. पहिले 2 एपिसोड तुम्ही पाहिले असतीलच, नसतील पाहिले तर पाहून घ्या. तर पाहू. सकाळी उठून फ्रेश झाली. रुचिका तिला साडी नेसवण्यात मदत करत होती, पण बोलत मात्र काहीच नव्हती. त्यांना काही करण्याची इच्छा नव्हती, पण करावं तर लागणारच होतं. आजी पूजेला येत नव्हत्या, तिला रडायला येत होतं सारखंच. इथे कोणी नीट बोलत नव्हतं. सर्व असूनसुद्धा नसल्यासारखं वाटत होतं तिला. तिच्या घरचे कोणीच नव्हते आले पूजेला. कशी तरी पूजा पार पडते. जेवणं वगैरे परत रूममध्ये जाऊन रडत बसते. रडता रडता तशीच झोपून जाते. रात्री तिला अभिजितच्या रूममध्ये पाठवतात. मी तुला माझी बायको मानत नाही, भलेही लग्न झालं असेल तरीसुद्धा. त्यामुळे तुला माझ्या रूममध्ये येण्याचा काहीच अधिकार नाही. तू कुठेही झोप, आय डोंट केअर, असं अभिजित त्याच्या बायकोला म्हणतो, म्हणजेच मितालीला. आता मितालीला सुद्धा खूप राग येतो. ती तशीच बाहेरून जराशी मोठ्याने बोलते. मला हौस नाही आहे तुझी बायको बनायची, समजलं ना. हा तुझा ॲटिट्यूड तुझ्याकडेच ठेव, समजलं ना. मिताली बाहेरून ओरडून बोलत होती. खालती हॉलमध्ये बसलेले आई बाबा हे ऐकून गप्पच बसले. बघितलं का, या वात्रट मुलीची जीभ कशी चालते. मला आधीच ही मुलगी सून म्हणून नको होती. आपल्या नवऱ्याशी कोणी असं बोलतं का, असं अभिची आजी मितालीच्या वागण्यावरून बोलत असते. तुम्हाला समजलं असेल. आई तिने काय स्वतःहून लग्न केलं नाही आहे की लगेच एक दिवसात ती आपल्या अभिजितला एक्सेप्ट करेल का. आपला अभिपण पहा कसा वागतोय तिच्याशी. असं अभिचे बाबा अभिच्या आजीला सांगतात. मला तर यावर काहीच बोलायचं नाही. तुम्ही तुमचं बघून घ्या म्हणत आजी निघाली. आता तसंही रात्र झाली होती. तशीही आता बरीच रात्र झाली होती. अभिजितचे आई बाबा पण झोपायला निघून गेले. मिताली बेडवर पडून होती. आजचा संपूर्ण दिवस डोळ्यापुढून गेला तिच्या. मनातच विचार करत होती ती, लग्न झाले आता, आपल्यावर हे कोणत्या जबाबदाऱ्या लादणार तर नाहीत ना. आपल्याला कॉलेजला जाऊ देतील का, कधी जायचं आपण. ती मनातच विचार करत होती की मोबाईलवर तिच्या मैत्रिणीचा मेसेज फ्लॅश आला. पुढच्या आठवड्यात त्यांची एक्झाम सुरू होणार आहे. तिला पुन्हा दडपण आलं. एकतर अभ्यास नव्हता झाला तिचा, आणि त्यात आता लग्नही झालं होतं. अशा परिस्थितीत कॉलेजला कसं जायचं याची भीती वाटत होती तिला. मितालीला भीती वाटत होती कॉलेजला कसं जायचं, लग्न वगैरे झालं आहे म्हणून. पण तसंही हे लोक मला सून मानत नाहीत. हे लग्नसुद्धा जबरदस्ती झालेलं आहे. मग मी का मानू हे लग्न. मला पण मान्य नाही. मी माझ्या मर्जीप्रमाणे जगेल. मला नाही अडवू शकत हे कोणीच लोक. मनातच विचार करते ती, आणि उद्या कॉलेजला जायचं ठरवून विचार करत झोपी जाते. सकाळी सगळेजण नाश्ता करत असतात. तिला कोणीच बोलवत नाही नाश्त्यासाठी. ती आली नाही आली कोणाला काहीच फरक पडत नाही. सगळेजण असतात, फक्त ती नसते. ती तयार होऊन खाली येते. तिने जीन्स पॅन्ट घातली होती. आजी लगेच तिला बघून बोलायला सुरुवात करतात. बघितलंस, लग्नाला 2 दिवससुद्धा नाही झाले आणि ही जीन्स पॅन्ट घालून आली सासू सासऱ्यांपुढे. हिने लगेच तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. म्हणून मला ही मुलगी माझी नातसून म्हणून अजिबात नको होती. त्या मितालीकडे तुच्छ नजरेने बघून तिला बरंच काही बोलत होत्या. ती शांत उभी होती. डोळ्यात पाणी आले होते. आई शांत हो, तू नाश्ता कर, मी बघतो. अभिजितचे बाबा त्यांच्या आईला शांत करतात. आजीसुद्धा तोंड वाकडं करते आणि मुरडत नाश्ता करायला लागते. मिताली बाळा, तू कुठे चालली आहेस का सकाळी सकाळी, बाबा शांतपणे म्हणतात. त्यावर मिताली बोलते, बाबा माझं कॉलेज आहे आणि ह्या लग्नामुळे मी माझं कॉलेज नाही थांबवू शकत, आणि मी या लग्नालाही मानत नाही. त्यामुळे मी रोज कॉलेजला जाणार आहे. आणि तुम्हाला काय विचारायचं सुद्धा काही संबंध येत नाही, कारण तुम्हालासुद्धा हे लग्न मान्य नाही. ते शांतपणे स्पष्टीकरण देते. तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नव्हतं. हे बरोबर अभिजितच्या आईनं हेरलं होतं. तुझं मंगळसूत्र कुठे आहे मिताली. अभिजितची आई तिच्याकडे बघत म्हणाली, माझ्या त्या मंगळसूत्रावर काहीच अधिकार नाही.
कोणीच हे लग्न मान्य करत नाही. मग का ते मंगळसूत्र घालू आणि तुम्हीही अपेक्षा ठेवू नका की मी घालावं. मुळात मला ह्या लग्नात काही इंटरेस्ट नाही, असं बोलत ती घराबाहेर पडते. सर्वांनाच राग येत होता तिच्या बोलण्याचा, पण कोणी काही बोलत नाही, काहीच करू शकत नव्हते ते. तिने तरी का मान्य करावं हे लग्न असंही वाटत होतं. त्यामुळे सगळे शांत असतात. नाश्ता करून सगळे आपापल्या कामाला जातात. मिताली डायरेक्ट संध्याकाळी घरी येते. सकाळी काहीच खाऊन नव्हती गेली ती. कॅन्टीनमध्ये काही खायचं तर ते पैसे घरी यायला लागणार होते, म्हणून तिने काहीच खाल्लं नव्हतं. आणि आता तर तिला जेवायला सुद्धा अजिबात इच्छा नव्हती, म्हणून ती खाली सुद्धा जेवायला जात नाही. पूर्ण दिवस ती उपाशी होती. कोणी तिला विचारलं सुद्धा नव्हतं. निदान माणुसकी म्हणून सुद्धा तिला जायचं नव्हतंच जेवायला. पण मनात कुठेतरी वाटत होतं की त्यांनी विचारावं मला. कोणीच विचारलं नाही. विचारलं असतं तरी मी गेली नसतीच, पण तरी त्यांनी माणुसकी म्हणून तरी विचारायला हवं होतं असं वाटत होतं तिला. ती खूपच भावनिक झाली होती. तिने उठून डोळे पुसले. पण खरंच त्यांनीही तिला विचारायला होतं. तुम्हाला काय वाटतं, विचारायला हवं होतं की नाही जेवायसाठी? उठून डोळे पुसले, फ्रेश झाली थोडी, तोंडात गार पाणी मारलं तर बरं वाटलं तिला. झोप येत नव्हती म्हणून मग ती अभ्यास करत बसली. परीक्षा जवळ होत्या म्हणून ती एक्झामची तयारी करत होती. दुसऱ्या दिवशीही अगदी तसेच झाले. मिताली आई बाबा तनुजाचे कोणाचेच कॉल उचलत नव्हती. तिला सर्वात जास्त राग येत होता त्यांचा. आणि मी काय म्हणून त्यांचे कॉल उचलू? माझ्या मनाचा विचार केला का त्यांनी की माझा या लग्नाला होकार आहे की नाही? या गोष्टीसाठी मी तर त्यांना मुळीच माफ करणार नाही. आणि ताई, तिने तर धोकाच दिला आहे मला. बहिणीच्या नावाला कलंक आहे ती. अजिबात माफ करणार नाही मी त्यांना. मी आपले डोळे पुसत म्हणाली. गेले 2 दिवस तिने काहीच खाल्लं नव्हतं. कॉलेजला जायची पण कोणाशीच बोलायची नाही. राग नाकावर होता. भूक तिला सहन होत नव्हती. आज 2 दिवस झाले उपाशी होती. बरीच रात्र झाली होती. मितालीने घड्याळात पाहिले. रात्रीचे 1 वाजले होते आणि आता प्रमाणाच्या बाहेर तिला भूक लागली होती. डोळे भरून पण आले होते. पोट आतमध्ये गेलं होतं. ती तशीच उठली आणि रूमच्या बाहेर आली. अंधार होता. तिने बाजूच्या रूमकडे पाहिलं. ती अभिची रूम होती. झोपला असेल तो. आफ्टर ऑल सगळे झोपले असतील. मिताली किचनमध्ये आली. तिने लाईट बोर्ड शोधून छोटी लाईट लावली. किचन बरंच मोठं होतं. जरी फ्लॅटमध्ये राहत असले तरी सगळं एकदम हायफाय होतं. ती पहिल्यांदाच किचनमध्ये आली होती त्यांच्या, म्हणून तिला माहीत नव्हतं काय कुठे आहे ते. तिने फ्रीज ओपन केला तर त्यात काही अंडी होती. आता सिंपल बनवण्यासारखं हेच आहे. तिने अंड हातात घेतलं आणि बनवायला जाणार की तिला तिच्या पाठी कोणीतरी असल्याची चाहूल लागली. मिताली थोडी मागे सरकली आणि कोणाच्या तरी छातीवर आदळली. तिची पाठ मोरी होती आणि ती व्यक्ती खूपच जवळ होती. मिताली पटकन पाठी वळली तर समोर अभिजित होता. ती त्याला पाहून घाबरली थोडी. तो थोडा रागातच वाटत होता. तो तिच्याकडे लक्ष न देता पुढे झाला आणि फ्रीजमधून त्याने 2-3 बाऊल काढले आणि ओट्यावर ठेवले. जाताना फक्त इतकंच म्हणाला की भूक लागली असेल तर गरम करून खा. अभिजित रूममध्ये आला आणि त्याने बेडवर अंग झोकून दिलं आणि पुन्हा त्याला तीच आठवली. कौन ख्वाब में धुंधला सा चेहरा तू थी या कोई फरिश्ता था. कौन ख्वाब में धुंधला सा चेहरा तू थी या कोई फरिश्ता था. तुझसे मिलने से पहले भी तेरा मेरा कोई रिश्तों का रिश्ता था और रिश्तों को रिश्ता था हो. कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कशी वाटते आपली ही काय नातं तुझं माझं ही कथा तुम्हाला आवडतीये का? कोणाकोणाला आवडते आणि पुढचा भाग पाहण्यासाठी कोण कोण इंटरेस्टेड आहे त्यांनी नक्की कमेंट करा. बाय बाय, भेटूयात उद्या.